सांगता हळदी कुंकवाची। आदरणीय उपस्थित मान्यवर, महिला भगिनींनो, मातांनो, आज्याबायांनो आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो, हळदी कुंकवाच्या सांगता समारंभास कर्मकविता या आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज सोशल मीडियाच्या जगात आता आपले हळदी कुंकू खूप फेमस होते। बायका वेगवेगळ्या थीम ठेवून हळदी कुंकू साजरा करतात। काही लोक स्त्रिया गाणी नाच करून आनंद घेतात, तेव्हा त्यांची खिल्ली उडवतात। तेव्हा त्यांना उत्तर देताना ठामपणा, आत्मविश्वास आणि संस्कृतीची जाणीव दाखवणं गरजेचं असतं। चला तर मग यावर थोडं सविस्तर बोलूया। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत चालणारा हा हळदी कुंकूचा सण म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा, स्त्रीमनाचा आणि नात्यांच्या गोडव्याचा उत्सव आहे। हळद म्हणजे शुभता, आरोग्य आणि पवित्रतेचं प्रतीक। कुंकू म्हणजे सौभाग्य, समृद्धी आणि आत्मसन्मानाचं चिन्ह। आणि जेव्हा आपण एकमेकींना हळदी कुंकू लावतो तेव्हा केवळ कपाळावर फक्त लाल रंग लावत नाही, तर एकमेकींच्या आयुष्यात आनंद, प्रेम आणि सकारात्मकतेची छाया पसरवतो। पूर्वीच्या काळात स्त्रिया घरात व्यस्त असायच्या, जबाबदाऱ्या जास्त असायच्या। अशा वेळी हळदी कुंकू हे एकमेकांना भेटण्याचं, मन मोकळं करण्याचं, सुख दुःख शेअर करण्याचं सुंदर निमित्त होतं। आजही त्याच भावनेनं आपण हा सण साजरा केला पाहिजे। मोबाईल, सोशल मीडिया, धावपळीचं आयुष्य या सगळ्यात आपण एकमेकांशी बोलायला, ऐकायला विसरतोय, पण सणासुदीचे दिवस आपल्याला पुन्हा आपल्याशी जोडतात। मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत केले जाणारे हळदी कुंकू म्हणजे परिवर्तनाचा सण। सूर्य उत्तरायणाला जातो, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देतो। त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातही नकारात्मक विचार, राग, मत्सर, तक्रारी ओढून प्रेम, समजूतदारपणा आणि शांततेकडे वळण्याची ही वेळ असते आणि आहे। आजची स्त्री केवळ गृहिणी नाही, ती कर्तृत्ववान आहे, शिक्षित आहे, स्वावलंबी आहे। पण हे करत असताना तिने आपली संस्कृती, संस्कार आणि माणुसकी जपणं फार महत्त्वाचं आहे। कारण बाहेरची प्रगती आपल्याला मोठं करते, पण आतली संस्कृती आपल्याला अंतर्बाह्य सुंदर बनवते। हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात स्त्रिया गाणी गातात, नाच करतात, मजामस्ती करतात। हा त्यांच्या आनंदाचा आणि एकतेचा उत्सव असतो। अशा वेळी काही लोक खिल्ली उडवतात, टवाली करतात, पण त्यांना खुशाल सांगावं की आनंद साजरा करणं ही आपली संस्कृती आहे आणि त्यात कमीपणा शोधणं ही संकुचिततेची खूण आहे। स्त्रियांचं नाच गाणं हे जीवनाचा उत्सव आहे, त्यावर हसणं, टवाळी करणं म्हणत हे जीवन न समजणं। कारण ज्यांना दुसऱ्यांचा आनंद खटकतो त्यांना स्वतःचा आनंद कधी मिळत नाही। म्हणूनच अशा लोकांना ठामपणे सांगावं की खिल्ली उडवणं सोपं आहे, पण आनंद देणं कठीण आहे आणि आम्ही कठीण गोष्ट निवडली आहे आनंद साजरा करण्याची। हळदी कुंकू हा सौभाग्याचा सण असला तरी आजच्या काळात आपण त्याचा अर्थ थोडा व्यापक करायला हवा। फक्त लग्न झालेल्या स्त्रियांसाठी नाही, तर प्रत्येक स्त्रीसाठी हा सन्मानाचा सण आहे। विधवा असो, अविवाहित असो, तरुण असो किंवा वृद्ध असो, प्रत्येक स्त्री आदराची, प्रेमाची आणि सन्मानाची पात्र आहे। आज आपण इथे हसतोय, बोलतोय, गप्पा मारतोय, पण आपल्या आजूबाजूला अशा अनेक महिला आहेत ज्या एकटेपणात, दुःखात किंवा संघर्षात जगत आहेत। अशा वेळी एक हसरा शब्द, एक प्रेमळ भेट, एक आधार देणारी हाताची ऊब त्यांच्यासाठी खूप मोठा दिलासा ठरू शकतो। एकमेकींच्या आयुष्यात रंग भरणे हाच खरा हळदी कुंकूचा संदेश आहे। शेवटी मी एवढंच म्हणेन की आपल्या नात्यांत गोडवा टिकवूया, घरात प्रेम वाढवूया, मनात समाधान ठेवूया आणि आयुष्यात आनंद पसरवूया। आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि सौभाग्य नांदो हीच सदिच्छा व्यक्त करते। पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तिळगुळ घ्या, गोड बोला आणि आयुष्यभर गोड राहा।